नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुगाबाहीचं एकदम परफेक्ट कटिंग कसं करायचं आहे आणि याची शिलाईसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा, 34 साईजची ही बाही आहे, उंची आहे 4 इंच। तर आता इथे माझ्याकडे मेन फॅब्रिक जे शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे बाकीचे सर्व पार्ट जे आहेत ते कटिंग करून माझ्याकडे जे फॅब्रिक राहिलेलं आहे ते कमी आहे, म्हणून मी इथं फक्त जे चुन्या घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा लागतं ते मी फक्त इथं 3 इंच घेणार आहे। जर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही पहा, इथून असं 5, 4 इंच किंवा 6 इंचापर्यंत सुद्धा इथे कपडा जो आहे तो तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, परंतु आता मी इथं 3 इंच घेणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पहा 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्याची शिलाईसुद्धा मी दाखवलेली आहे। इथे पहा, मी हे 3 इंच एक्स्ट्रा घेतलं। अजून एकदा इथे मी असं 3 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। पहा, जसं आपल्याकडे कपडा शिल्लक असेल त्यानुसार पहा इथं आपल्याला वाढवायचं आहे। बाहीची उंची फक्त 4 इंच आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 5 इंचावरती पहा असं मार्किंग करून घेते। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। एक लाईन अशी ओढून घेऊ आणि सरळ पहा इकडे अशी ही ओढून घ्यायची इथे। आता मला हा जो पॅटर्न आहे माझ्याकडे 34 साईजचा मी तयार केलेला आहे, तर तो मी इथे आहे असा ठेवणार आहे। पहा, कुठून ठेवायचा आहे, इथून, म्हणजे हे जे एक्स्ट्रा आहे ते सोडून याच्या पुढे आपल्याला हे ठेवायचे। जर तुम्ही पॅटर्न तयार केला नसेल तर तुम्ही पेपरवरती तयार करा किंवा नाही केला तरी चालेल। डायरेक्ट तुम्ही इथं काय करायचं आहे, साधी बाही जी आहे ती कटिंग करायची आहे। फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे, जो पाठीमागचा आकार असतो तो देऊन घ्यायचा या पद्धतीने, ठीक आहे। जर डायरेक्ट सुद्धा मी दाखवलेला आहे तुम्हाला ब्लाऊजवरती कटिंग कसं करायचं आहे ते, तर हा मी पाठीमागचा आकार दिला, पुढचा आकार दिलेला नाही, तो आपल्याला नंतर द्यायचा असतो आणि तो कसा द्यायचा हे तुम्हाला मी सांगते। आता चुन्या घेण्यासाठी आपण इथं हे वाढवलेलं आहे 3 इंच, तर उंचीमध्ये सुद्धा आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, कारण चुन्या घेतल्यानंतर पप उभा राहण्यासाठी, म्हणजे पप क्रिएट होण्यासाठी आपल्याला कपडा हवा आहे। तर मध्यम पप हवा असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच वाढवू शकता, जास्त मोठा पप हवा असेल तर 2-2.5 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही वाढवू शकता। इथे मी फक्त 1 इंच वाढवणार आहे। छोटा पप हवा आहे कस्टमरला, तर आपण इथं 1 इंच वाढवायचं, जास्त फुगीर नको आहे, म्हणून पहा मी इथं 1 इंच घेतलं। आता आकार कसे द्यायचे, हे जे आपण वाढवलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर 4 इंच वाढवलं असेल तर त्याचा मध्य करा, 5 इंच वाढवलं असेल तरीही त्याचा असा मध्य करायचा। आता इथे मी जे काही वाढवलेलं आहे त्याचा पहा असा मध्य केला, तर इथे मध्य आला। हे का पॉईंट घेतलाय मी, आकार देण्यासाठी घेतलेलं आहे। पहा, आता इथे वाढवलं की ते आपण उंचीला 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं, तर त्याचा सुद्धा आपल्याला मध्य करायचा आहे, तर किती येतो, अर्धा इंच। पहा, असा हा टेप जो आहे तो असा सेंटर करायचा। पहा, इथे बरोबर अर्धा इंच असं आलेलं आहे आणि इथून बाही आहे आपली, इथून 1 इंच असं घ्यायचं। इथेही एकदा असं 1 इंचावरती मार्किंग करा, कारण इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्यात। इथून वाढवले म्हणून इथूनच नाही चालू करायच्या, इथून करायचेत। पहा, इथे म्हणून मी 1 इंच घेतलंय आणि इथे सुद्धा इथूनच आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या तिकडे, तर त्यासाठी सुद्धा हा 1 इंचाचा पॉईंट आहे आणि बाहीला आकार देण्यासाठी सुद्धा हा 1 इंचाचा आपला पॉईंट आहे। तर हा पहा असा आकार इथे असा करून असा मिळवायचा आहे। या पद्धतीने आकार कुठे छान दिसतो हे पहा आणि मिळवायचं आहे असं या पद्धतीने। पहा, आता आपण पुढचा आकार देऊन घेऊया। पुढचा आकार देण्यासाठी इथं जे आपण मध्य केलाय तो नाही करायचा, इथे 1 इंच घ्यायचं। असं किती घ्यायचं, 1 इंच, आणि इथे मुंड्याचं मार्किंग आहे, इथून हे किती येतंय पाहायचं, 10.25 इंच आले, तर असा त्याचा मध्य करायचा।
पहा इथे मी असा मध्य केला. याला सुद्धा तुम्हाला बाहीला पुढचा आकार द्यायचा आहे. कोण कोण देत नाही पहा, परंतु द्यायचा आहे पुढचा आकार बाहीला. या इथून घेणार आहे मी अर्धा इंच. जर मोठी साईज असेल तर तुम्ही पाऊण इंच घ्या आणि छोटी साईज असेल तर अर्धा इंच घ्या आकार देण्यासाठी. आणि पहा अगदी काळजीपूर्वक असा हा आकार जो आहे तो द्यायचा आहे. पानाचा आकार असा आला पाहिजे. पहा मी या इथे या पद्धतीने पानाचा आकार दिलेला आहे. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. तर खूप सोपी पद्धत आहे पहा फुगाबाही कटिंगची. काहीही अवघड नाही आणि स्टिचिंग सुद्धा काही अवघड नाही. पहा आता हा आपला भाग कट होऊन निघणार आहे, म्हणून आधीच इथे 1 इंचावरती असं मार्किंग करून घ्या. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला पटकन लक्षात येईल. त्याआधी एक नॉच देऊन घेऊ इथं. म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो इथे पहा, इथे एक नॉच आला. परत हा सेंटर जो आहे इथे एक असा नॉच द्यायचा. इथे फिटिंग आहे, इथेही एक असा नॉच देऊन घ्यायचा. आणि हे जे आपण चुन्या घेण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे इथे सुद्धा एक असा नॉच द्यायचा. बाही अशी ओपन करायची आणि हा पुढचा आकार जो आहे तो कट करायचा. पहा हा मी आकार जो आहे तो कट केला. आता हा आकार कट केल्यामुळे आपण इथं जो नॉच दिलेला आहे पहा इथे या पद्धतीने हा कट होऊन निघाला, म्हणून मी इथं आधीच मार्किंग करून घेतलं होतं. पहा असं इथे एक नॉच दिला, इथे पाठीमागचा नॉच आहे, हा आपला पुढचा भाग आहे, म्हणून असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे मेन फॅब्रिकवरती मी कटिंग करून जोडून घेते आणि मग तुम्हाला चुन्या कशा द्यायच्या हे सांगते. इथे पहा मी या अस्तरला मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही एक बाही आहे आणि ही दुसरी बाही आहे. तर इथे जे नॉच दिलेले आहेत ते पहा तुम्हाला दिसत असतील, पण मार्किंग करून दाखवते. इथं एक नॉच आहे, इथे एक नॉच आहे, इथं आणि या इथे असे हे इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या, जसं मी मागाशी सांगितलं त्या पद्धतीने. सर्वात पहिल्यांदा आपण ज्या दंडाकडच्या आहेत त्या चुन्या घ्यायला स्टार्ट करूया. तर इथून पहा मी स्टार्ट करणार आहे. हा इथून नॉच आहे, तर इथून आपण अशा नॉच द्यायला स्टार्ट करायचं, चुन्या द्यायला स्टार्ट करायचं आहे. पहा एक चुनी अशी घेतली. तुम्ही सुईचा वापर करू शकता, असा स्क्रूड्रायव्हरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. एकदम छान आणि छोट्या छोट्या चुन्या येतात. इथे पहा मी एक चुनी घेतली आणि या पद्धतीने सगळ्या चुन्या ज्या आहेत त्या आपल्या एकसारख्या आल्या पाहिजेत. तर पहा मी सर्व चुन्या तुम्हाला इथं घेऊन दाखवते. जिथं आपला नॉच आहे तिथूनच सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या चुन्या घ्यायला स्टार्ट करायचं आहे. जर मोठ्या आवडत असतील तर तुम्ही मोठ्या सुद्धा घेऊ शकता, परंतु पहा जेवढ्या छोट्या चुन्या असतील तेवढ्या आपल्याला पप जो आहे तो खूप छान दिसतो, फुगतो सुद्धा आणि बाही सुद्धा पहा खूप छान अशी दिसते. आता इथे या नॉच पर्यंत मी घेते पहा, आणि एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, चेक करायचं आहे. दंडघेर आपला आहे 5.5 आणि 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मारून, म्हणजे किती झाले पहा 7 इंच झाले. तर हे 7 इंच आहे का हे आधी पाहूया. जर एक्स्ट्रा असेल तर आपण एखादी चुनी देऊन घेऊ. दंडाकडून आपण चुन्या घेतल्यात, तर इथून हा पार्ट जो आहे तो चेक करायचा आहे. तर पहा आपल्याला हवा आहे 7, तर इथं 7.5 इंच आहे. तर आपण काय करायचं आहे, दोन्हीकडे इथे एक आणि इथे एक अशी छोटी छोटी पहा, खूप मोठी नाही घ्यायची, एकदम छोटी घ्यायची आहे. अर्धा इंच आपलं मार्जिन गेलं पाहिजे. या पद्धतीनेच इथं चुनी घ्यायची आहे. दोन्हीकडे घ्यायची म्हणजे दोन्हीकडे समान चुन्या आपल्या येतात. आता इथे मी हे ठेवते आणि
हे चेक करून घेऊ आधी किती येतंय. इथून 7.25 इंच आहे. अजून आपल्याला एक चुनी टाकायची गरज आहे. इथे पहा, हा बरोबर 7 इंच हा आपला घेर आला इथे या पद्धतीने. आता आपण इकडच्या साईडला चुन्या टाकून घेऊ. या पद्धतीने आपण कमी जास्त करून चेक करायचं आधी. कमी जास्त होत असेल तर ते बरोबर करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी त्याच पद्धतीने घेणार आहे. पहा, एकदम बारीक बारीक प्लेट्स घेणार आहे. त्यामुळे बाही खूप छान दिसते. फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं. तुम्ही पाहालच इथे खूप छान अशी आपली बाही तयार होणार आहे. इथे पहा, ह्या 3-4 घेतलेल्या आहेत. अशा मी आता सर्व या नॉच पर्यंत देऊन घेते. इथे पहा, मी या साईडला सुद्धा पूर्ण चुन्या दिलेत इथे. आणि आता हा भाग जो आहे तो आपल्याला मोजायचा आहे. म्हणजे बाहीची रुंदी जी आहे ती मोजायची आहे. जसं आपण दंडघेर मोजला त्याप्रमाणे आपल्याला ही जी रुंदी आहे ती सुद्धा चेक करायची आहे. तर इथे ही जी बाही मागाशी आपण घेतलेली ती इथं अशी ठेवून पहा बरोबर चेक करायचं आहे. तर रुंदी आपली बरोबर आलेली आहे. तर परफेक्ट बाही आपली इथं आहे. तर आता इथे मी तुम्हाला ही बाही जी आहे ती ओपन करून दाखवते. म्हणजे पप कसा आलेला आहे हे दाखवते. पहा किती छान असा आपला हा पप जो आहे तो उभा राहिला. इथे पाहू शकता असा पप आपला उभा राहणार आहे. खूप छान पप येतो. ही सोपी पद्धत जी आहे ती तुम्ही नक्की वापरा. पहा किती छान पप आलेला आहे. इथे पहा, ही जी पट्टी आहे ती काठ जो असतो ब्लाऊजचा त्याची आहे. म्हणजे बाहीचा काठ जो असतो त्याची पट्टी आहे. आता एवढ्या पट्ट्या निघलेल्या आहेत. थोडंफार आपलं इकडे आणि इकडे कमी पडणार आहे. तर ते आपण शिलाई मार्जिनमध्ये घालवू. इथे पहा, एकदम 1.5 इंचच कमी पडतं. इथे पाहू शकता दोन्ही साईडला. आता याचा उलटा भाग पाहायचा आहे आणि सरळ भाग. हा आहे आपला सरळ भाग. हा उलटा आहे आणि इकडे हा सरळ आहे. तर हा सरळ भाग जो असतो तो आपल्याला असा वरती ठेवायचा आणि त्यावरती ही बाही जी आहे ती ठेवायची आहे. तर इकडे थोडंसं सोडू आपण या पद्धतीने आणि ही जोडून घेऊ. ही पट्टी किती इंचाची आहे हे मी तुम्हाला सांगते आधी. सव्वा 2 इंचाची ही पट्टी आहे आपली. तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक हवी असेल तर कमी सुद्धा करू शकता. पहा इथे अर्धा इंच मार्जिन जे आहे ते सोडून आपण जोडून घेऊ. जोडल्यानंतर हा जो भाग आहे असा आपला येणार आहे. पहा, आणि ही पट्टी अशी आपल्याला एकदम बारीक अशी दुमडायची. जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी सुद्धा ठेवू शकता. पण आपण इथे एकदम बारीक अशी पट्टी ठेवणार आहे. पहा, एकसारखी पट्टी आली पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची. आणि एकदम कडेला टीप टाकायची. तरच फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित दिसतं. पहा, इथे कडेला जर शिलाई द्यायची असेल तर अजून एक तुम्ही देऊ शकता. आणि अशा पद्धतीने ही फुगा बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे. दुसरी सुद्धा बाही जी आहे ती मी तयार करून घेऊन मग तुम्हाला मी याचे दाखवते मी कशी तयार केलेली आहे. जशी ही तयार केलेली आहे
तशीच ती मी दुसरीसुद्धा तयार करून घेणार आहे. इथे पहा, या दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या मी तयार केलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट असा इथं पफसुद्धा आलेला आहे. तर मी या इथं काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही फुगाबाही जी आहे ती कटिंग आणि शिलाई करायला शिका. एकदम सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. जे नवीन शिकतात त्यासुद्धा पहा पटकन अशा ही बाही तयार करतील एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.